जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यक्तिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद अवतरणिका पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही कंसमारी पुत्र सहाही शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश गर्भस्तुती द्वितीय अध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. आगासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुककालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न, सप्तदशी त्यांचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारला, 19वी व्रजानल शांती, 20व्यात शरदऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22शी, यज्ञपत्नीवरी कृपा 23शी, इंद्रयज्ञ निवारण 24शी, 25शी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26शी, श्रीकृष्णाभिषेक 27शी, नंद बंधमुक्ती 28शी, 29शी रासलीलारंभ. गोपी विरह 30, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33शी, सुदर्शन शंखचूडोद्धार 34शी, युगलगीत 35शी, अरिष्टोद्धार अक्रूरगमन 36शी, 37शी केशी व्योमोद्धार, अक्रूर यात्रा 38शी, मथुरागमन 39शी, श्रीकृष्ण स्तुती 40शी, 41शी मथुरा प्रवेश.
कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कोलयधार मल्लयुद्ध रंग, 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण, 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी, 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48, श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी, 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1946. कालही त्रयोदशी होती, आजही त्रयोदशीच आहे. त्यानंतर मग चतुर्दशी लागणार आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी 2 महापुरुषांचा, 2 अवतारी पुरुषांचे समाधीचा दिवस. काल आळंदीमध्ये खूप मोठा उत्सव झाला ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या निमित्ताने. आणि आधुनिक संत कवी दासगणू महाराज यांचीसुद्धा हीच पुण्यतिथी आहे. दासगणू महाराजांच्याबद्दल, आता माऊलींच्याबद्दल तर सगळ्यांनाच बरंचसं काही माहिती आहे. त्यांच्याबद्दल 1-2च वाक्यात थोडं सांगतो. यांचा काळ म्हणजे शके 1212 पै टीका केली ज्ञानेश्वरी. 1212मध्ये ज्ञानेश्वरी लिहून झाली. त्यानंतर त्यांनी ध्येय ठेवला 21व्या वर्षी म्हणजे संजीवन समाधी घेतली. नामदेव महाराजांनी खूप छान असा अभंग लिहिला, नामा म्हणे आता लोपला दिनकर. हा अभंग त्या ठिकाणी समाधीच्या तिथे खाली आपण पायऱ्या उतरून जातो, म्हणजे आता जाऊ शकत नाही, पण तिथे बंद आहे ते दार. त्या ठिकाणी हा मोठा अभंग मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे. हेच ज्ञानेश्वर महाराज शके 1200मधले त्यांनी पुढे शके 1700मध्ये आपल्या एक मिनिट आत्माराम महाराजांच्या नंतरचे गादीवर असणारे काळप्पा महाराज यांच्या हे जवळपास 47 वर्ष पंढरपूरला यात्रा करायचे. आणि नंतरचे 22 वर्ष ते आपल्या अंतवार नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथून जवळच आहे, त्या ठिकाणी ते यात्रा करायचे, पंढरीची यात्रा. त्यांना दृष्टांत झाला पांडुरंगाचा की तुम्ही इतक्या लांब आता येऊ नका, वय खूप झालेलं आहे. त्यांचं वय जवळपास 105 वर्षाचं होतं ते गेले तेव्हा काळप्पा महाराज. आणि त्या अंतवारला जाऊन ते पुढे 22 वर्ष पायी जाऊन त्या ठिकाणी दरवर्षी या उत्सवामध्ये दर्शन घ्यायचे. तिथला उत्सवसुद्धा याच प्रकारचा असतो. कार्तिक वद्य एकादशीपासून चतुर्दशीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंतचा. खूप छान मंदिर आहे. जगज्जीवन महाराज त्यांचं नाव, जगज्जीवन किंवा जीवनमुक्त महाराज. या जीवनमुक्त महाराजांना 4 मुलं होती. त्या 4 मुलांपैकी 3 मुलांना त्यांनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही ज्ञानेश्वरीसारखं गीतेवर भाष्य लिहावं. मग त्या 3ही मुलांनी प्रत्येकाने 6 अध्याय घेतले. 1 ते 6, 7 ते 12 आणि 13 ते 18 असं त्यांनी ज्ञानेश्वरीसारखंच भाष्य गीतेचं लिहिलेलं आहे. त्याची हस्तलिखित प्रत त्या ठिकाणी अंतवारच्या मठामध्ये आहे, ती मी पाहिलेली आहे. आणि 4था जो मुलगा आहे माणिक नावाचा, त्या मुलाला त्याने मग संसारामध्ये त्याचा संसार थाटला आणि पुढे या माणिक महाराजांनी ही सगळी गादी चालवली. आतासुद्धा त्या ठिकाणी बाळनाथ महाराज म्हणून त्या ठिकाणी बालनाथ महाराज ते सगळं गादीचं काम पाहतात, तिथली व्यवस्था पाहतात. आणि आता इकडे दासगणू महाराज जे आहेत, ते दासगणू महाराजांच्याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यांचं चरित्र अद्भुत असं चरित्र आहे. त्यांचा आशीर्वाद म्हणून अनंत दामोदर आठवले म्हणजे डॉक्टर आठवले यांचे वडील दामोदर आठवले, त्यांना दामू अण्णा असं म्हणत असत. त्यांना 8व्या-10व्या वर्षी पुण्यामध्ये ते जेव्हा भिक्षा मागत होते त्यावेळेस दासगणू महाराजांनी त्यांना वरून गच्चीवरून ज्या ठिकाणी ते उतरले होते तिथून पाहिलं आणि त्या छोट्या मुलाला वर बोलावलं, पण याने वर जाण्यास नकार दिला. तेव्हा दासगणू महाराज खाली आले आणि त्याने भिक्षा वाढली. अत्यंत पोटामध्ये भूक असलेले ते छोटंसं बाळ 8-10 वर्षाचं म्हणजे दामोदर म्हणजे अनंतरावचे वडील. आणि मग तेव्हापासून त्यांचा परिचय झाला आणि त्यांचा पूर्ण सांभाळ दासगणू महाराजांनी केला. त्यांना आपण दादा म्हणतो. हे दामू अण्णा झाले आणि अनंतराव आठवले म्हणजे आपले त्यांचे पुत्र. आता वरदानंद भारती. आता पुढे जे आहे या दासगणू महाराजांचा
खूप चांगला संबंध माझा आला असं मला सांगण्यामध्ये खूप आनंद होतो. केव्हाही त्यांचं नाव निघालं की मी ही गोष्ट सांगत असतो. 3री-4थीत असताना पंढरपुरामध्ये आईवडिलांच्या बरोबर गेले असताना आम्ही त्यांच्या मठामध्ये गेलो, ज्या ठिकाणी ते राहत होते. तेव्हा ते प्रकृती अस्वस्थाने थोडेसे आजारी होते, परंगावर झोपूनच होते आणि आमच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी तिथे जाऊन त्यांचे हातपाय दाबून दिले. तो प्रसंग मला अजूनही आठवतो. आणि मी जेव्हा पारायणासाठी मेथोडे मठामध्ये गेलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी 3-4 दिवस होतो. अनायासं त्याच वेळेस दासगणू महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आली होती. त्यामुळे त्या ठिकाणी छानपैकी पुन्हा दर्शन घेण्याचा योग आला. आता आपण आपल्या या मूळ विषयाकडे बोलूया. दशमस्कंदातील 41वा अध्याय. जवळपास 39-40 तसं पाहिलं तर 38-39-40 3 अध्यायामध्ये या अक्रूरांचा उल्लेख या 3 अध्यायामध्ये आत्ता पण आपण पाहिला. कंसाने अक्रूरांना त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं, आज्ञा दिली. त्यानंतर अक्रूर त्या ठिकाणी गेले. जाताना त्यांच्या मनातला भाव, त्यांना जे जे मनामध्ये विचार येत होते ते सांगणारा एक अध्याय झाला. आणि आता त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेल्यानंतर माझं कसं स्वागत होईल काय नाही, त्याप्रमाणे छानपैकी स्वागत झालं. रामकृष्णाने त्यांचं स्वागत केलं, नंदबाबांनी स्वागत केलं. एक रात्र त्या ठिकाणी राहिले आणि पुन्हा या दोन्ही मुलांना, बलराम आणि श्रीकृष्ण यांना घेऊन ते निघाले. तोही अध्याय आपण पाहिला. आणि भगवंताने एक लीला केली. अक्रूर जेव्हा त्या यमुनेच्या काठी आले तेव्हा तो रथ थांबवला आणि पाण्यामध्ये जाऊन ते स्नान करायला लागले आणि आता स्नान संध्या करायला सुरुवात केली. पण पाण्यामध्ये भगवंताचं रूप पाहिलं. आता तोच भाग घेऊन आता हा अध्याय भगवान श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश. आता श्रीकृष्णांनी लीला अशी केली की ते पाण्यामध्ये आपलं स्वतःचं दर्शन त्यांनी दाखवलं. फक्त रथामध्ये बसलेले जे आहेत बलराम आणि श्रीकृष्ण ते पाण्यामध्ये त्यांना दिसले. आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा त्यांनी बुडी मारली तेव्हा त्यांना दिसलं की मोठा नाग आहे, शेषनाग आहे आणि त्यावर भगवान नारायण पोहलेले आहेत. आणि ते भगवान नारायण म्हणजे दुसरं कोणी नसून रथामध्ये असलेले भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे त्या शेषाचे अवतार आहेत असं त्यांना दर्शन झालं. आणि ते दिव्य रूप जे आहे ते पाहून पुन्हा अक्रूर बाहेर आले. आता भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारतात, तमपृच्छत ऋषिकेशः किं ते दृष्टुम इवाद्भुतम. तुमच्या चेहऱ्यावर आता तुम्ही गडबडल्यासारखे आणि काहीतरी विशेष पाहिल्यासारखं वाटतं. किं ते दृष्टुम इवाद्भुतम, तुम्ही असं काय अद्भुत पाहिलं असं ते विचारतात. तेव्हा अक्रूर म्हणतात, अद्भुतानि हो यावंती भूमौ गुयती वा जले पै विश्वात्मकेतानी किं मे अदृष्टम विपश्यतः. भगवंता, तुमच्याकडे पाहिल्यानंतर आता मी विचार करतो की या चराचरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्यामध्ये आहेत. त्यामुळे आता अजून काही अद्भुत पाहावं असं काही शिल्लक राहिलेलंच नाही, कारण मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन या ठिकाणी होत आहे. जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत, पृथ्वीवर असो, पाण्यात असो किंवा आकाशामध्ये असो, त्या सगळ्या तुमच्या ठिकाणी आहेत. आणि मी आपल्यालाच पाहिल्यानंतर आता अजून कोणती अद्भुत गोष्ट माझी पाहायची राहिली आहे. इत्युक्त्वा चोदयामास चंदनं गांधिनी सुतः मथुराम आनयत रामम कृष्णम चैव दिनात्यये. त्यानंतरचा यांचा प्रवास झाला आणि हे तिघेजण आपला रथ घेऊन त्या ठिकाणी मथुरेमध्ये प्रवेश करते झाले. दिवस मावळत होता त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले. आता मथुरेमध्ये प्रवेश करायचा, मथुरेमध्ये जाण्याचं प्रयोजन काय हे सुद्धा नंदबाबांना आणि भगवान श्रीकृष्णांना, बलरामांना अक्रूरांनी सांगितलं होतं. आता त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की गावाच्या बाहेर एका उपवनामध्ये आपले वडील नंदबाबा आलेले आहेत, गोप आहेत, बाकीचे सगळे लोक मंडळी आहेत, ते अगोदरच त्या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत. आणि त्या उपवनामध्ये सगळ्यांची भेट झाली आणि भगवान श्रीकृष्ण हसत हसत अक्रूरांना विचारतात, भवान प्रविताशमग्रे सहयानः पुरीगृहं वयं हित्वा मुच्चाथ ततो द्रक्ष्यामहे पुरीं. काका, आतापर्यंत आपला प्रवास छान झाला, तुमच्याबरोबर आम्हाला इथे येता आलं. आता तुम्ही हा रथ घेऊन मथुरेमध्ये प्रवेश करावा आणि आपल्या घरी कंसांना भेटून तुम्ही आपापल्या घरी जावं. आणि आता मात्र आम्ही या ठिकाणीच थांबू, नगरामध्ये काही प्रवेश करणार नाही असं त्यांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणतात, अक्रूर म्हणतात, नाहम भवद्भ्याम रहितः. भवद्भ्याम म्हणजे
तुम्हा दोघांच्या रहित, म्हणजे तुम्हा दोघांना न घेता प्रवेक्षे मथुराम प्रभू, त्या मथुरेमध्ये आम्ही प्रवेश करणार नाही, असं अक्रूर त्यांना सांगतात. त्यक्तुम नार्हसि माम नाथ भक्तम ते भक्तवत्सला, मी तुमचा भक्त आहे आणि तुम्हाला सोडून मी आता कुठेही जाणार नाही, एकट्याला सोडून. आणि ते म्हणतात की माझी अशी इच्छा आहे, आगच्छ याम गेहान नहा सनाथान कुर्वधोक्षजः सहाग्रज सगोपालई सुरनभिश्च सुरत्तम, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चलावं असं ते भगवंताला विनंती करतात. आणि आपल्याबरोबर स्वतः तुम्ही यावं, बलराम येतील, गोपाल येतील आणि नंदबाबासुद्धा येतील, त्यामुळे आमचं घर जे आहे ते पवित्र होईल, अशी प्रार्थना हात जोडून भगवंतांना त्यांनी केलेली आहे. आपले पाद्यपूजन करायची माझी इच्छा आहे, कारण आपल्या पाद्यपूजनामुळे त्रैलोक्यो बलिर महान, बळीराजाला आपलं पाद्यपूजन केल्यामुळे एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. ऐश्वर्यम अतुलम लेभे गतिम चैकांतिकाम तू याहा, त्यांना अतुलनीय असं ऐश्वर मिळालं आणि मोक्षप्राप्तीसुद्धा मिळाली. आणि आपल्या चरण धुतल्यानंतर जे पवित्र गंगोदक आहे ते तिन्ही लोकांना पवित्र करणारे आहे. आणि त्याच्याच स्पर्शाने त्या गंगेच्या, कारण ती तुमच्या चरणापासून निघणारी गंगा आहे, आणि त्या गंगेच्या म्हणजे आता जी आपली गंगा नदी आहे तिच्या पाण्याच्या स्पर्शाने सगराच्या पुत्रांना 60,000 पुत्रांना सद्गती प्राप्त झाली होती. आणि तेच जल पुढे भगवान शंकरांनी आपल्या जटेमध्ये धारण केलं होतं. आणि म्हणून देव देव जगन्नाथ पुण्यश्रवण कीर्तन यदुत्तम श्लोक नारायण नमोस्तुते, म्हणून अशा भगवंता मी तुम्हाला नमस्कार करतो, असे अक्रूर भगवंतांना म्हणत आहे. आता भगवंत उत्तर देतात अक्रूरांना, म्हणता आयासे भवतो गेहम अहमार्य समन्विता, मी बलरामांना घेऊन तुमच्या घरी जरूर येईल म्हणे, पण त्यापूर्वी आधी महत्त्वाचं काम, ज्या कामासाठी आपण निघालो ते काम अगोदर झालं पाहिजे. यदुचक्रद्रुहम हत्वा, हत्वा म्हणजे मारणं, त्याचा नाश केल्याशिवाय, यादवांचा शत्रूला मारल्याशिवाय मला आता स्वस्थ बसता येणार नाही, कारण ते माझं आद्य कर्तव्य आहे. विनाशायचं दुष्कृताम, आणि मग माझ्या आप्तेष्टांना मी सुखी करेन. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, माझं वचन आहे. तेव्हा शुकदेव आता सांगतात परीक्षित राजाला, एव मुक्तो भगवता सो अक्रूरो विमना इव, विमना म्हणजे विमनस्क मनाने. अक्रूर म्हणतात, आता भगवंत तर काही बरोबर यायला तयार नाहीत. आता अक्रूरांना एकट्यालाच प्रवेश करावा लागेल त्या नगरामध्ये. आणि मग थोडेसे खिन्न झाले अक्रूर, आणि त्यांनी कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले. ते कंसाकडे गेले आणि आपल्या सांगण्याप्रमाणे मी त्या दोघांना घेऊन आलेलो आहे अशी बातमी त्या ठिकाणी दिली. आता इकडे हे आता त्या वनामध्ये आहेत दोन्ही भाऊ. तेव्हा अपराह्ने भगवान कृष्ण संकर्षणान्वित, भगवान श्रीकृष्ण आणि संकर्षण म्हणजे बलराम मथुराम प्राविशत गोपैर, आपल्या गोप बालकांसह मथुरेमध्ये या दोघांनी प्रवेश केला. आता ही नगरी पहिल्यांदाच एवढी मोठी नगरी पाहिली आणि त्या नगरीमध्ये या दोघांनी प्रवेश केला. आता जेव्हा प्रवेश केला तेव्हा मथुरा नगरीचं वैभव जे आहे ते या ठिकाणी 8-10 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. ते आपण मुळामध्ये वाचावं. आजच्यासारख्या टोलेजन इमारती वगैरे सगळे सोय वगैरे सगळे त्या गोष्टी नसतील, पण नगराच्या तटांना स्फटिकाची उंच उंच गोपुरे होती, घरांनासुद्धा स्फटिकाचे दरवाजे होते, धनिकांचे महाल होते, असं सगळं वर्णन या ठिकाणी केलं. आणि अनेक चौकांमध्ये रस्त्यावरसुद्धा दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले होते त्यांच्या स्वागतासाठी. आणि बलराम श्रीकृष्ण त्यामध्ये मथुरेमध्ये प्रवेश करते झाले. आता त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा नगरातील सगळे नगरवासी जे आहेत, पुरजन जे आहेत, ते घाईघाईने त्यांचं दर्शन घेण्यासाठी त्या रस्त्यावर एकत्र आले. काही स्त्रिया जर भोजन करत होत्या त्या घास तसाच टाकला आणि त्या बाहेर आल्या. जसं पूर्वी आपण महाराष्ट्राच्या वेळेस रासपंचध्यायीमध्ये पाहिलं, भगवंताच्या बासुरीचा ध्वनी ऐकून जशा गोपी सगळ्या पळत आल्या तसं या ठिकाणी हे सगळे लोक त्या ठिकाणी आले. दृष्ट्वा मोहश्रुतम अनुद्रुतचेतस्तम तत्प्रेक्षणोस्मित सुधोलक्षण लब्धमानाः,
मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णाच्या लीला ऐकून आकृष्ट झाले होते आणि आता तर त्यांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि बलराम यांचं दर्शन होत होतं. त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटत होता. बलराम आणि श्रीकृष्ण आलेले पाहून त्या आपल्या घराच्या गच्चीवर मथुरेतील स्त्रिया पुष्पवर्षाव करू लागल्या तिथून. उचुः पौरा अहो गोपस तपः किमचरन् महत्. आता त्या म्हणतात की रामकृष्णांना पाहून सगळे नगरवासी असं म्हणतात की या गोपीने असं काय तप केलं की जेणेकरून मनुष्य मात्राला खरा आनंद परमानंद देणारा यांना पाहण्याचं त्यांना भाग्य लाभलं. एक गीत आहे, एक गायिका लहानच आहे ती, 25-1 वर्षाची आहे. काय तिचं नाव मैथिली ठाकूर. हां, तिचं एक भजन आहे, खूप छान भजन आहे. राधे कौन से पुण्य किया तूने जो हरि रोज तेरे घर आते हैं. राधा जब 16 श्रृंगार करे प्रभु दर्पण आप दिखाते हो. या राधेने असं काय पुण्य केलं की ती राजा जेव्हा शृंगार करते, नटून थटून तयार होती, तेव्हा जसं स्त्रियांना आरशात पाहावंसं वाटतं तसा तो भगवंत तिच्यासाठी आरसा घेऊन उभा असतो. राधा जब पनघट पे जावे, पाणी भरण्यासाठी यमुनेवर घागर घेऊन जेव्हा जाईल तेव्हा प्रभू मटकी आप उठाते आहे. भरलेली घागर उचलून कमरेवर ठेवणं जड जातं, म्हणून भगवंत त्या ठिकाणी तिला मदत करतात. राधा जब भोजन तयार करे, भगवंताच्या नैवेद्यासाठी राधा जेव्हा भोजन तयार करत असेल तेव्हा हरी आकर भोग लगाते है. आता ते नैवेद्य प्रत्यक्ष भगवंत स्वीकार करतात. राधा जब कुंजन में जावे प्रभू आकर रास रचाते. ती जेव्हा बागेमध्ये जाते तेव्हा भगवंत त्या ठिकाणी प्रगट होतात आणि रासलीलेचा आनंद राधेबरोबर ते घेतात. असं जे भजन आहे तसंच या ठिकाणी या सगळ्या मथुरावासियांना वाटतं. उचुः पौरा अहो गौप्यस. उचुः पौरा, पौरजन म्हणजे सगळे मथुरावासी जे आहेत ते म्हणतात की या राधेने किम आचरण महत्, की त्यांचं आचरण असं काय महान होतं की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना रोज रोज होत गेलं. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आहे. आता 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 2-3 जणांची भेट जी आहे ती महत्त्वाची आहे. रजकं कंचित् दायान्तं रंगकारं गदाग्रजः दृष्ट्वा याचत वासांसी धौतान्य उत्तमानि च. राजाचे कंसाचे उत्तम कपडे, खूप प्रकारचे कलाकारी केलेले कपडे, रंगीबेरंगी कपडे घेऊन एक धोबी राजाकडे जात होता. त्या धोब्याची आणि श्रीकृष्ण आणि बलरामांची गाठ पडली. भविष्यतः परम श्रेयो दातुस्ते नात्र संशयः. आता भगवंताने त्याला म्हटलं की अरे आमच्या अंगाला बसतील, आमच्या आकाराला योग्य असे कपडे असले तर तू आम्हाला दे. स याच्युतो भगवता परिपूर्णेन सर्वतः साक्षेपम ऋषितप्राह मृत्योराज्ञा सुदुर्मदः. आता या खेड्यातून आलेल्या मुलांनी अशी मागणी केल्याबरोबर तो उर्मट असा तो सेवक होता, कंसाचा असला तरी, आणि तो त्या ठिकाणी बोलायला लागला. तो म्हणाला ईदृशानेव वासांसी नित्यम गिरीवने चरहा. रोज गिरीवनामध्ये चरण करणारे, गाई म्हशींना घेऊन जाणारे तुम्ही गोपालक आहात आणि तुम्हाला असे एवढे भारी भारीचे कपडे कशाला पाहिजे. परिधत्त किंवा धृत्वा राजद्रव्यान दीप्सथा. राजाचे एवढे महागडे कपडे तुम्हाला कशाला पाहिजे असं म्हणून तो बोलला. याता शुभादिशामैव प्रार्थ्यम यदि जिजीविषः. पुढे काय बोलतो की तुम्हाला तुमचा जीव जर त्याला असेल तर या ठिकाणून निघून जा, कारण या ठिकाणी तुमच्यासारख्याचं वर्तन पाहिल्यावर राजाचे शिपाई तुम्हाला कैद करतील. बदनंती, घ्नंती आणि लुंपंती 3 शब्द आहेत. बदनंती म्हणजे ते तुम्हाला कैद करून नेतील, बांधून नेतील. त्यानंतर घ्न म्हणजे मारहाण करणे, आणि शत्रुघ्न म्हणजे जो शत्रूचाच नाश करतो तो शत्रुघ्न. आणि लुंपंती म्हणजे मारहाण करतात आणि त्यांच्याजवळ जे काही असेल ते हिसकवून घेतात. असे राजाचे सगळे सैन्य आहे. तेव्हा तो धोब्याची ही सगळी बडबड पाहिली. रजकस्य कराग्रेण शिरः कायाद अपायत. भगवंताने त्या रजकाला त्या धोब्याच्या एक थोबाडीत दिल्याबरोबर त्याचं मस्तक जे आहे ते धडा वेगळं झालं. तस्यानुजीवन सर्वे
वाह्यः कोशान् विसृजवै. आता तो धोबी त्याची ही अवस्था पाहिल्याबरोबर त्याचे जे इतर सगळे धोबी होते त्या धोबी घाटावर कपडे धुवायला आलेले त्यांनी आपले गाठोडे तिथेच टाकले आणि सगळे इकडे तिकडे पळून जाऊ लागले. मग श्रीकृष्ण बलरामाने तिथे असलेले जे कपडे होते त्यातले आपल्याला योग्य जे गोप होते त्यांनी सुद्धा आपल्याला योग्य असे कपडे परिधान केले आणि उरलेले जे आहे ते तसेच तिथे टाकून दिले आणि ते आता पुढे जायला लागले. आता ही कथा, ही घटना गावामध्ये लगेच पसरली. बलराम श्रीकृष्ण येणार आहेत हे तर आधीच सगळ्यांना माहीत झालं, त्यामुळे या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता जसं मुख्यमंत्री कोण होणार सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे का भारताचंही लक्ष आहे, त्यामुळे त्यामध्ये त्यांचा वेळ जायला लागला. तसं या ठिकाणी सगळेजण उत्सुक झाले की हे कसे असतील दोघे आणि त्यांना कंसाने कसं काय आणलं इथे आणि आता काय अद्भुत होणार आहे, असं सगळी चर्चा सगळीकडे सुरू होती. एवढ्यामध्ये एक शिंपी जो आहे त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आता शिंप्याने विचार केला, या धोब्याने कपडे देण्यास नकार दिला आणि एवढंच नाही पण बदनंती घ्नंती लुंपंती दृप्तम राजकुलानि वै, तुम्हाला हे पकडून नेतील, जेलमध्ये टाकतील वगैरे सगळं तो सांगायला लागला. भगवंताने त्याचा वध केला, उद्धार केला. आता हे शिंप्याच्या मनामध्ये आल्याबरोबर शिंपी आता आधीपासूनच तयार झाला. आता ते येऊ तर दे, मी त्यांचं स्वागत करेन, असं स्वागत करेन की अभूतपूर्व असं त्या दोघांचं मी स्वागत करेल, असं शिंपी त्या ठिकाणी तयारच होता. आता शिंप्याला पाहिल्याबरोबर भगवंत त्याचा सगळा आदर सत्कार पाहिला. एक सावळा आहे, एक गोरा आहे, असे दोघे ते शोभून दिसत होते आणि त्या शिंप्यावर भगवंत प्रसन्न झाले. तस्य प्रसन्नो भगवान प्रादात सारयुक्तम आत्मनः. सारूप्य म्हणजे मुक्ती, ही 4 मुक्तीपैकी एक स्वरूप मुक्ती ही त्यांनी त्या शिंप्याला प्रदान केली आणि मोठा आशीर्वादसुद्धा दिला. आता त्याचंच कारण आजही तुम्ही पाहत असाल की शिंपी जे आहे ज्यांच्याकडे आपण कपडे शिवायला टाकतो त्यांच्याकडे केव्हाही जा, आम्हाला आता उद्याच पाहिजे असं जर म्हटलं ते म्हणतात नाही उद्या शक्यच नाही, अजून 8-10 दिवस तरी मला अजिबात फुरसत नाही. हे सगळं त्यांचं आज जे म्हणणं आहे 21व्या शतकामध्ये ते त्या भगवंताच्या आशीर्वादामुळे. लोक आपोआप येतील आणि कपडे शिवून येतील आणि पैसे आणून देतील, इतकं वैभव त्या शिंप्यांना आजही प्राप्त आहे, कारण तो भगवंताचा आशीर्वाद आहे. आता यापुढे अजून एक कथा, म्हणजे 3 माणसं या ठिकाणी भेटतात. आता तिसरी कथा म्हणजे सुदामा माळी. या पूर्ण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये 3 सुदामा या ठिकाणी आहेत. एक व्रजामध्ये गोप म्हणून असलेले सुदामा, ज्याला या सगळ्या श्लोकांमध्ये श्रीदामा म्हटलेला आहे, भगवंताचा मित्र. तो व्रजामध्ये आहे, गोकुळामध्ये आहे, तो श्रीदामा. दुसरा आता मथुरेमध्ये आता भेटत असलेला तो सुदामा. आणि द्वारकेमध्ये जो भगवंताचा मित्र आहे, लहानपणचा मित्र आहे, तो म्हणजे सुदामा. असे 3 सुदामा, श्रीदामा या ठिकाणी आहेत. सु आणि दाम. सु म्हणजे सुंदर, दाम म्हणजे दोरा किंवा धन. सुंदर धन, सुंदर दोरा, त्याला सुदामा असं म्हणतात. आता तथा सुदोम्नो भवनं माला कार्यस्य जगमतु तौ दृष्ट्वा स समुत्थाय ननाम शिरसा भुवी. त्या दोघ्याची गोष्ट माहीत असल्यामुळे याने तर खूप चांगलं स्वागत केलं. पाहिल्याबरोबर जमिनीवर पडून साष्टांग दंडवत घातलं. त्यांना आत बोलावलं. पूजाम सानुगृहश्चक्रे सृक्ताम तांबूल अनुलेपनही. अर्घ्य, फुलांचे हार, पानं, चंदन ह्या सगळ्या सामुग्रीने विधीपूर्वक बलराम श्रीकृष्णाची त्या सुदामा माळीने पूजा केली. भगवंत खूप प्रसन्न झाले. माळी म्हणतात, प्राह न सार्थकम जन्म पावितम च कुलम प्रभो. माझा जन्मच सार्थक झालेला आहे. पितर ऋण, देव ऋण, ऋषी ऋण हे जे आहे ते सगळे ऋण माझे फेडल्यासारखा मी आता खरा संतुष्ट झालो आहे. आणि या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच आपण अवतार घेतला आणि आपल्या या अवतारामध्ये, आपल्या या बाललीलेमध्ये माझंही नाव वर्षानुवर्ष श्रीमद भागवताच्या रूपामध्ये घेतलं जाईल. प्रणताय प्रपन्नाय दजरू वरदो वरान. मग सुदामाने सुगंधित फुलांनी
हार तयार केलेले हार जे माळीत आहे तो, आणि मग त्याने ते हार भगवंताच्या गळ्यात घातले. प्रणताय प्रपन्नाय ददतुर वरदो वरान. भगवंताने या सुदामा माळीला वर दिला. सुदाम्याने सुद्धा वर मागितला तो असा, सोपी वव्रे चलाम भक्तिम तस्मिन नैवाखिलात म्हणी, की माझ्याकडून जे भक्त आहेत ते फुलं आणि फुलांचे हार, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, ताजी फुलं हे वर्षानुवर्षे घेऊन जावोत. आजही आपण पाहतो गुरुवार आला की जातात लोक सगळे की त्या फुलवाल्याकडे जाऊन हार विकत आणतात. गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, समर्थ असतील, त्यामुळे त्या माळ्याचं दर्शन जे आहे हे सगळे भक्त मंडळी त्या ठिकाणी जाऊन माळ आणतात, आपल्या घरी आणून चांगली पूजा करतात. आणि मग त्या माळ्याने जो वर मागितला की तुझ्या भक्तांचं मला नेहमी स्मरण हो, त्यांचं मला दर्शन होतो. इति तस्मै वरं दत्वा, असं त्यांना आशीर्वाद दिला. इति तस्मै वरं दत्वा श्रियं चान्मय वर्धिनीं बलमायुर्यशः कांतीं निर्जगाम सहाग्रजः. सह अग्रजा, जगाम म्हणजे ते गेले, जगाम म्हणजे पुढे गेले, निर्जगाम सहाग्रजः म्हणजे आपल्या अग्रजासह, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, अनुज म्हणजे लहान भाऊ, मोठा भाऊ असणाऱ्या बलरामांसह भगवान जे आहे ते मग तिथून पुढे निघून गेले आणि त्याला आशीर्वाद दिला. वंशपरंपरागत लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य तुला प्राप्त होईल आणि तुझ्या अनेक पिढ्या ज्या या जगात येतील त्यांना प्राप्त होईल. अगदी फूल वगैरे वेचणारे तिथून ते या सगळ्या भगवंताच्या पूजेला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्यांचा काय म्हणतात विक्री करणारे आजही अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. जे भगवंताचे भक्त आहेत, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळा आहेत, ज्यांच्याकडून भक्त मंडळी येऊन ते फुलं घेऊन जातात, त्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो. आपणही म्हणतो पहा आज किती छान फुलं मिळाली, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनायासे ज्यांच्याकडून आपण फुलं मिळाली आपल्याला ते सुद्धा आपल्या पुण्याचे वाटेकरी होतात. त्यांनासुद्धा अनायासे भगवंताच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. इति तस्मै वरं दत्वा श्रियं चान्वयवर्धिनीं, आणि अन्वयवर्धिनीं म्हणजे वंशपरंपरागत या सगळ्या गोष्टीची प्राप्ती त्या माळी लोकांना होतच आहे. आणि मग आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, माळिये जेवते नेले तेवते निवांतचे गेले, पाणिया ऐसे झाले. ते पाणी जे आहे त्या पाण्याने कुठे वाहावं, कोणत्या झाडांना पाणी आज मिळालं पाहिजे हे त्या माळ्याला समजतं. आणि माळी जसा त्या ठिकाणी त्या पाण्याला मार्ग करून देतो त्याप्रमाणे आपण त्या प्रवाहाबरोबर वाहत गेले पाहिजे. म्हणजे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. हे त्या माळ्याने आपल्याला शिकवलं. आपण जेव्हा बागेमध्ये जातो आणि त्या माळ्याचं सगळं पाहतो, कर्तव्य दिवसभराचं कामं पाहतो, ते पाहिल्यानंतर आता माळ्यामध्ये आपले कोण पंढरपूरचे सावतामाळी, सावतामाळ्यांचं लक्षात घ्या. पंढरपुरापासून अगदी जवळ असणारं गाव 10 अरणगाव, अरणगाव भेंडी. आता त्यामध्ये असणारे हे भगवंत सावतामाळी, तिथे राहूनच भगवंताची पूजा सगळं सगळं, कांदा मुळा भाजी म्हणजे अवघी विठाई, सगळं माझं पंढरपूर इथेच आहे. त्यालाच म्हणतो कर्मे येशू बजावा. भगवंताचं भजन जे आहे, पूजन जे आहे ते षोडशोपचार पूजन जसं असतं तसंच आपल्या कर्मातून सुद्धा घडलं पाहिजे. प्रत्येक कर्म हे भगवंताला अर्पण केले पाहिजे. आणि ते करत असताना माझा भाव जो आहे, माझा जो अहंकार आहे तो हळूहळू लयाला गेला पाहिजे. म्हणजे मग त्या भगवंताला प्रत्यक्ष आपल्या भेटीसाठी त्या ठिकाणी यावं लागेल. पंढरपुरामध्ये जेव्हा भक्त मंडळी गेले तेव्हा त्यांना तिथे विठ्ठल दिसले नाहीत. ते व्याकुळ झाले आणि मग तेव्हा त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या अरणगावला जा, त्यांच्या मळ्यामध्ये तिथे हा पंढरीचा पांडुरंग आहे,
त्यांचं दर्शन त्या ठिकाणी झालं आणि त्याच दिवशी पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर या सावता माळ्याने आपला देह भगवंताच्या चरणी अर्पण केला. तर असा माळी लोकांना मिळालेला हा वर. आणि तिकडे जे धोबी होता त्यांना त्यांनी म्हणजे जैसा दयाचे भजन तैसाचे देवही आपण आणि भाव असता किंचित न्यून आपणही दुरावे. म्हणून भगवंताचं भजन मनापासून करणं आणि त्यानेच भगवंताला आपलंसं करणं हे भक्ताचं लक्षण जे आहे ते आपल्याला या अध्यायामधून पाहायला मिळतं. आता भगवंत आले कशासाठी, तर त्या ठिकाणी जो कार्यक्रम ठरवला होता, कोवल्या पीड आहे, मल्लयुद्ध आहे आणि आपल्याला मामाने बोलवले आहे, या आनंदामध्ये ही सगळी मंडळी आली होती. पण जाता जाता जसं नदी आहे वाहत असताना आपल्या दोन्ही काठावर असणारी गावांना सुजलाम सुफलाम करते, तसं भगवंतानी जात असताना या माळ्याला वर दिलं. दुष्टभावाने आलेला शिंपी होता, धोबी होता, त्या धोब्याला सुद्धा त्यांनी त्याचं योग्य असं उत्तर दिलेलं आहे. आता पुढे अजून 2 गोष्टी यामध्ये आहेत, ते म्हणजे कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाला वाटणारी भीती. हा जो अध्याय तो आपल्याला उद्याच्या भागात पाहायचा आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. यामध्ये 52 श्लोक होते. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे पुरप्रवेशो नाम एकचत्वारिंशोऽध्यायः. आज मात्र आपण मथुरेमध्ये गेलात ते असं काहीच दिसत नाही. जे सगळ्या गावात दिसतं तेच दिसतं. म्हणजे काय दिसतं, कोणीतरी आपण यात्रेकरू आहे म्हणून आपल्याला फसवत आहेत, तेच ते फुलाचे हार पुन्हा पुन्हा विकत आहेत, कोणीतरी येऊन आपली बॅग घेऊन निघून गेलेलं आहे. म्हणजे हे जे आहे कली जो आहे कसा मारलेला आहे याचं उदाहरण जे आहे ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जेव्हा जेव्हा आपण तीर्थयात्रेला जातो तेव्हा त्या मुख्य दैवताचं स्मरण, त्याचं चिंतन आणि त्याच्याच आनंदामध्ये त्याच्याच नामामध्ये आपण दर्शन घ्यावं. कारण या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपलं चित्त हे जे भ्रमित होतं आणि भ्रमित मन वळेना ही तर ते आकळेना परमकठीण देही देहबुद्धी गळेना. म्हणजे तो प्रत्यय येतो आणि मग आपल्याला आल्यानंतर आम्ही मथुरेत गेलो आणि दर्शन कसं झालं हे सांगण्यापेक्षा पाहता पाहता आमची बॅग कोणीतरी लंपास केली, म्हणजे तोच प्रसंग जास्त आठवतो भगवंताच्या दर्शनापेक्षा. म्हणून तसं दर्शन होऊ नये म्हणून अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये राहावं. श्रीमद्भागवतातून भक्ती जी आहे माणसाच्या मनामधली ती दृढ व्हावी आणि ती मी भक्ती दृढ करेन असा नारदांचा जो आत्मविश्वास होता. त्याने जी प्रतिज्ञा घेतली होती की या जगामधल्या प्रत्येकाच्या ठिकाणी भक्तीची स्थापना मी करेल तर स्वतःला नारद आणि भगवंताचा भक्त म्हणून घेईल. म्हणून श्रीमद्भागवताच्या श्रवणाने आपल्यामधली भक्ती जी मुळामध्ये असते पण या आसक्तीमुळे जी आपल्याला जिचं दर्शन होत नाही ती सगळी प्रगट होती आणि त्या भक्तीनेच भगवंतासाठीचा मार्ग मोकळा होता. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री सुखमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता
उदारदाता मोक्षतत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश करिता रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय.